नमस्ते. नम हाय आई. आई अयो थांब जरा थांब. असू दे कट करा. हाय आई. आता आईचा हा 61वा वाढदिवस आणि ह्या सगळ्या गोष्टींचं हे सगळे जे जगलेले आमच्या आयुष्यामधले सगळे क्षण हे आईंबद्दल सांगणे तेवढं कमी. आई, माझ्याबद्दलचं जे प्रेम तू करतीस माझ्यावर, तो मी तुला कुठल्याही गोष्टींमध्ये काही तोडू शकत नाही किंवा कुठल्या गोष्टींमध्ये. सर्वप्रथम आईंना माझा नमस्कार. आईंबद्दल बोलावे इतके कमीच आहे. सासू आहेत पण आई आम्ही सर्वजणच म्हणतो तशा त्या आहेत. सर्वांसाठी आई म्हणून ते घरात एक आमच्यासाठी पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आईंबद्दल बोलायचं म्हटलं तर एक सुंदर क्षण माझ्यासाठी आहे, की मी जेव्हा लग्न करून या घरात आले होते, त्यावेळेस कार्यक्रम ठेवलेला. त्याच्यासाठी मला एक ब्युटिशियनकडे जायचं होतं. तर त्यावेळेस आईंनी मला अगदी लहान मुलांना कसे मागे घेऊन दुधाचा ग्लास फिरतात. मी काही खाल्लं नव्हतं सकाळपासून. तेव्हा आईंनी मला मागे येऊन माझ्या लहान मुलांना कसं स्कूलला जाताना आई एखादी मागे येते, तसं माझ्या मागे येऊन दुधाचा ग्लास, की हे तुम्ही काहीतरी खावा, तुम्ही प्या. अगदी दारापर्यंत येऊन म्हणजे ते एक आईची माया त्यांनी त्यातनं दाखवून दिली. तेव्हापासूनच आम्ही सासू म्हणून कधीच त्यांच्याकडे बघत नाही, आई म्हणून बघतो. प्रत्येक चुका त्यांनी आमच्या माफ करतात, आम्हाला समजून घेतात. आम्हीही चुकतो, पण त्या पण चुका त्यांनी पोटात घेतात. त्यांच्याबद्दल बोलावं इतकं तर आमच्या गोष्टी तितपत नाही आहेत. पण त्यांचे अनुभव बरेच आम्ही पण शिकतोय. त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी गोष्टी सगळ्या मुलींप्रमाणे म्हणजे असं म्हणत नाही, की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, की पण करण्यासाठी एक त्यांचं प्रोत्साहन असतं. प्रत्येक गोष्ट सण त्यांच्या उत्साहाने, त्यांच्या ह्याच्यानुसार आम्ही साजरा करतो. कारण सांगायचं गोष्टी म्हटलं तर घरातलं एक पॉझिटिव्ह एनर्जी तर 100% आमच्यासाठी आहे. आईंची एक स्माईल म्हणजे सर्वांसाठी एक हॅपीनेस आहे. आणि आई जर थोड्या रागवल्या तर सगळंच पूर्ण आम्ही अपसेट हो. असतो. पण आईंचं एक सांगायचं एक गंमत म्हणजे की हॅपी असणं म्हणजे आईंचा सगळ्या घरात वावर असतो. आणि त्या रुसल्या तर ते त्यांच्या रूममध्ये जातात. त्यावेळेस सगळेजणच विचारायला लागतात, आई कुठे आहे, आई कुठे? म्हणजे अगदी छोट्या मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण ते गोष्ट त्यांचा राग आणि रुसवा ओळखला जातो त्यावरून. तर आईंबद्दल बोलायचं राहिलं तर फक्त मी एवढंच सांगते, की आई म्हणजे आमच्यासाठी एक सर्वस्व आहे. आणि आमच्यासाठी त्या सासू नाही, तर आई म्हणून एक गुलाबासारखी माया करणारे एक रूप आहे. मी एवढंच सांगते, की सर्वांना आम्हाला एक खंबीरपणे उभा करण्याची ताकद ती म्हणजे आईंमुळेच मिळालेली आहे. आई ह्या व्यक्तीला हे मी तुझ्यासाठी एक छोटीशी कविता हे मी तुझ्या पुढं सादर करतो. आई, आ म्हणजे आई आत्मा, ई म्हणजे ईश्वर, ईश्वर आत्मा म्हणजे आई. ज्याच्यावर मनापासून प्रेम करावे, ज्याच्यावर कधी कधी रागवावेत, ते म्हणजे आई. आई जे प्रत्येक चूक माफ करते, समजून घेते, जगण्याचा अर्थ शिकवते, ती म्हणजे आई. आपली काळजी करणारी आई. सगळं विकत घेता येतं, पण आईची माया नाही. एकच सांगते, की दूध फुटण्यासाठी दुधावर साय असते, मंगलमय वातावरण होण्यासाठी अंगणात गाय असते, घराला घरपण देणारी फक्त आई असते. माझ्या आईंना माझा मनापासून नमस्कार. हॅपी बर्थडे आई. हॅपी बर्थडे आई. तुझं पुढचं आयुष्य सुखमय आणि आनंदी जावं ही समर्थचरणी प्रार्थना. ही समर्थचरणी प्रार्थना. थँक्यू. थँक्यू.